माणूस मृत्युमुखी पडला नाही साहेब. संपूर्ण शहर खड्ड्यामय करून टाकलेले, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळं म्हणजे सगळेजणच रस्ता आहे. मग आता समजा आपण कुंभमेळा करतो, एक मिनिट, नाशिकमधली ही दृश्य आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. तिथं मनसेनं खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक आंदोलन केलं. आता त्या आंदोलकांशी मंत्री गिरीश महाजन चर्चा करत आहेत. तुमचं म्हणणं मान्य साहेब, तुमचं म्हणणं मान्य आहे. परंतु आयुक्त मॅडमनीच काय केलं तर निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वेद मंदिरासमोर स्वतः आयुक्त उभ्या राहिल्या. जो काय रस्ता आहे बनवलाच नाही साहेब तो रस्ता. लक्षात जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करते साहेब, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही आहे साहेब. आयुक्तांनी सांगितलं. तुम्ही अजून सांगा या रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू. कोणत्या संस्थेला आपण विश्वासात घेतले पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय, मॅडम सगळे नाशिकच बकाल झालेले, म्हणता येणार नाही. अनेक कामं झालेली आहेत, कामं सध्या सुरू आहेत. एक 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर. साहेब आमची भाऊ त्या ठिकाणचे ना उपअभियंता निलंबित केले पाहिजे. आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज ह्या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. लोकांचे विद्यार्थ्यांचे आहे. मी तुम्हाला सगळे ते गेले ते खरं दुर्दैवी आहे नाही आणि आहेत शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब. त्यांच्याकडून त्यांना मदत दिलेली आहे. महापालिकेकडून मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण नोकरीचा सार्वजनिक बांधकाम एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही दिलेलं. एकही स्थानिक माणसाला काम नाही साहेब. आमच्या शहराचा प्रश्न आहे ना साहेब. आमच्या लोकांनी 30% बिलोनी, आता मी काल रस्त्यात दुरुस्ती पाहिलं 35% बिलोनी काम घेतलं. कॉम्पिटिशन आहे. आमची मागणी आहे. आता अग्रवाल साहेब आज इतकी परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब आज सुट्टीवर सक्तीच्या रजेवर आहे. त्यांना आपण 100% आज सांगितलं की त्यांना मला स्वतः भेटायचं उद्या का आलेली मला सांगा म्हणून देतात. नाशिककर अधिकारी कुत्रा करतील त्यांच्यावर कारवाई करू. साहेब यांची तुम्ही बदली केली पाहिजे ना साहेब. यांची बदली केली पाहिजे ना साहेब. 5 वाजता पावसाचा अलर्ट आहे. 500 मिलीमीटर पाऊस पडायला काळजी घ्या साहेब. निश्चितच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेबांनी जे काही आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आमचं कोणाचंही समाधान झालेलं नाहीये. नाशिकचे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे. संपूर्ण नाशिक शहर त्यांनी खोदून टाकलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये. ना नगरसेवकाचं ऐकते ना आमदाराचं ऐकते. जे काही ठेकेदार आहे आपल्या शहराच्या बाहेरचे आहे, आपल्या राज्याच्या बाहेरचे आहे, त्यांना अशा आपल्या नाशिकचं कुठलंही काही घेणं देणं नाहीये. आलं का लक्षात. म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की साहेब आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा तुम्ही आम्ही कामं दिले नाहीये. मग जो काही कुंभमेळा तुम्ही करताय, कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, परंतु जे काही तुम्ही विकास करताय तो विकास माणसं मारून तुम्ही करताय का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या वेळेस याच्या पहिले पण कुंभमेळे झाले ना,
आतापर्यंत अनेक कुंभमेळे झाले, अनेक कुंभमेळे होऊन गेले, परंतु कोणीही रस्त्याच्या याच्या माध्यमातून बळी नाही पडले. बरोबर. जे मृत्युमुखी पडलेले त्या वारसांना 1-1 कोटी रुपये देऊन त्यांना महानगरपालिकेत शासकीय नोकरी सामावून घेण्यात यावी. आता आंदोलन करत होते. आम्ही करू जाहीर आमच्या पद्धतीने करू. तुम्ही आता बराच वेळ आंदोलन करत होता, वरती बैठक सुरू होती, अगदी जाता जाता मंत्री गिरीश महाजनांशी तुमची भेट झालेली आहे. नेमकं काय आश्वासन देण्यात आलंय किंवा काय तुमचं? त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा एकच प्रश्न त्यांना होता की तुम्ही ज्या आता खड्ड्यांची परिस्थिती इतकी खतरनाक असताना ज्यांच्याकडे तो सर्व कार्यभार आहे ते बांधकाम विभागाचे संजय अग्रवाल साहेब हे सुट्टीवर होते का सर? सक्तीच्या राजावर होते. ही कुठली जबाबदारी? आणि यांच्यात कधी दम नसलच ना तर त्यांनी ती जागा खाली करून द्यावी. अनेक म्हणजे चांगले अधिकारी आहे की त्यांना काम करायचंय. ह्या नागरिकांच्या जीवाशी खेळ का चाललाय? आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये हे आता आम्हाला कुंभमेळा मंत्र्यांनी सांगून गेले की 5-6 महिन्यामध्ये आम्ही हे सर्व नाशिकची परिस्थिती खूप चांगली होईल. परंतु त्यांनी आम्हाला ही पण त्यांच्याकडनं जबाबदारी पाहिजे की या कालखंडामध्ये कुठल्याही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे. हे जे आता 6-6 महिन्यापूर्वीचे कंत्राट दिलेले आणि एकदम डिंब काम आहे. हे जे कुंभकर्णाची झोप घेताय नाही सर्वच लोक, या सर्व लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे, ते तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, लवकरात लवकर नाशिककरांना सुरक्षित प्रवास भेटला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे. अन्यथा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही. ही धमक आहे आमच्यात, ही धमकी नाही. हे तुम्हाला भविष्यात झालेलं दिसत. अधिकारी तुमचं ऐकत नाही का? सत्तेत आहात तरी तुम्हाला आंदोलन करायची एक मिनिट मी बोलू का? एक मिनिट थांबा ना. एकाने कोणीतरी प्रश्न विचारा ना. नाही, सत्तेत आहे याचा अर्थ नागरिकांशी आमचा संबंध तुटला का? आमचा संबंध तुटला नाही. आम्ही ऐका, हा अधिकारी तुमचं ऐकत नाही. वचक नाही म्हणजे अधिकाऱ्यांना कोणाचं वचक आहे आता सांगा तुम्ही? नाशिकच्या आमदारांची परिस्थिती बघा, 3 मंत्री, बाकीच्या 3 मंत्र्यांची परिस्थिती बघा, तुम्हाला ते दिसतच नाही. साहेब, लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्ही, आणि तुम्ही लोकांनी जर कधी या गोष्टीवर आवाज नाही उठवला, खरं तर आम्ही आंदोलन करणार आहोत. तो आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. ऐका, आम्हाला आमचं म्हणणं आहे की माननीय आयुक्तांची आम्ही बदली मागतोय, माननीय शहर अभियंता यांची आम्ही बदली मागतोय.